नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आनंदात आहात ना? असेच राहा. विद्यार्थी मित्रांनो, बी एड अभ्यासक्रमाअंतर्गत चाइल्डहूड अँड डेव्हलपमेंट या विषयाअंतर्गत विविध मुद्दे पाहत असताना आपण वेगवेगळ्या विषयाला आपण गवसणी घातली आणि वेगवेगळ्या विषयाबद्दल आपण विवेचन जाणून घेतलं. आज आपल्याला जो मुख्य मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे बुद्धी आणि बुद्धिमापन, इंटेलिजन्स. आता प्रश्न असा येतो की व्हॉट इज इंटेलिजन्स? बुद्धिमत्ता म्हणजे काय? एखादा विद्यार्थी शाळेत जातो म्हणजे बुद्धिमत्ता, की एखाद्या विद्यार्थ्याला गुण जास्त मिळाले म्हणून त्याला बुद्धिमान म्हणायचं? बुद्धिमान नेमकं म्हणायचं कोणाला? आपण बुद्धिमत्तेची व्याख्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर बघितली तर असं म्हटलं जातं की व्यक्तीमध्ये जी निर्णय क्षमता असते त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. That is power of determination is intellect. Power of discrimination is mind. And power of determination is intellect. त्याला बुद्धी म्हणतात. मग एखादा विद्यार्थी एखाद्या वर्गात किती पास होतो, किती मार्क मिळवतो, यापेक्षा त्याच्यामध्ये निर्णय क्षमता किती आहे, निर्णय क्षमता चांगली असेल तर तो बुद्धिमान. ही झाली भारतीय तत्त्वज्ञानाची धारणा. आणि तुम्हाला माहीत आहे की मनुष्य हा जो सर्वश्रेष्ठ ठरला, सगळ्या प्राण्यांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, तो केवळ त्याला मिळालेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीमुळेच तो सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरला. बरं, एवढंच नाही तर या बुद्धीचा उपयोग करून आज तुम्हाला माहीत आहे की माणूस चंद्रावर गेला. टेक्नॉलॉजीच्या प्रांतामध्ये त्यांनी खूप भरारी मारली. आणि तंत्रज्ञान असो, कुठलंही क्षेत्र असो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जी भरारी संपूर्ण मानवाने मारलेली आहे ती संपूर्ण भरारी ही फक्त आणि फक्त बुद्धिमत्तेच्या भरोशावर. आणि सगळं मानवाला ज्या ज्या बाबतीमध्ये सुखसोयी हव्या होत्या, ज्या ज्या बाबतीमध्ये त्याचं जीवन अत्यंत सुखासीन व्हावं असं त्याला वाटत होतं, त्या बाबतीमध्ये त्यांनी सुखाची अनेक साधनं निर्माण केली आणि अनेक प्रगतीचे टप्पे त्यांनी आत्तापर्यंत ओलांडलेले आहेत. आणि हे संपूर्ण ज्ञान आणि हे सगळं ज्ञान संपादन केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेली ही जी सगळी कौशल्य आहे, ही सगळी कौशल्य, हे सगळं ज्ञान त्यांनी अगदी बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हे सगळं प्राप्त केलेलं आहे. बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे सगळं प्राप्त केलेलं आहे. आता कसं असतं ना की काही आकलनाशी जर याचा आपण संबंध जोडला तर लक्षात येतं आपल्याला की काही लोकांना काही गोष्टीचं आकलन चटकन होतं, परंतु काही लोकांना नाही. आणि याचं महत्त्वाचं कारण आहे की ज्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता चांगली आहे त्या लोकांना त्याचं आकलन होईल, परंतु ज्या लोकांमध्ये बुद्धिमत्ता कमी आहे किंवा ज्या लोकांमध्ये बेताची बुद्धिमत्ता आहे त्यांना मग काही गोष्टींचं आकलन होत नाही. मग आकलनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर ज्यांचं आकलन कमी त्यांची बुद्धिमत्ता कमी, ज्यांचं आकलन चांगलं त्यांची बुद्धिमत्ता चांगली, ऑब्व्हियसली. मग आता शिक्षकाला नेमकं कोणाला शिकवावं लागतं हा जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की शिक्षकाला वर्गामध्ये वेगवेगळे विद्यार्थी जे असतात, ह्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना जे बुद्धिमत्तेने भिन्न असतात, ज्या आकलनाने भिन्न असतात, या वेगवेगळ्या मुलांना त्यांना शिकवायचं असतं. आणि त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार त्यांनी ते जे ज्ञान ग्रहण करतात त्या ज्ञान ग्रहणासाठी त्यांना मदत करायची असते. आणि म्हणून बुद्धीचं स्वरूप, बुद्धीची परिभाषा, बुद्धी म्हणजे काय, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बुद्धीच्या परिभाषा बघितल्या तर काही तज्ज्ञांनी बुद्धीच्या परिभाषा या ठिकाणी मांडलेल्या आहेत, परंतु तत्पूर्वी जर आपण बुद्धिमत्तेची एक संकल्पना जर आपण बघितली तर कोणीही अशी व्यक्ती बुद्धिमत्तेची ही निश्चित संकल्पना आहे असं सांगत नाही. फक्त भारतीय तत्त्वज्ञानाने मात्र ही परिभाषा खूप उत्तम रीतीने केली आहे. आता या ठिकाणी वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या जर आपण परिभाषा बघितल्या तर त्याच्यामध्ये पहिली जी परिभाषा आहे ती परिभाषा केली आहे विलियम जेम्सने. काय म्हणतो तो? विलियम जेम्स म्हणतो की सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. बघा,
जेम्सनी आपल्या बुद्धिमत्तेच्या परिभाषेमध्ये 2 गोष्टींना प्राधान्य दिलं. एक म्हणजे सापेक्षदृष्ट्या अभिनव अशी परिस्थिती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची क्षमता, आणि तेही असं तसं नाही तर यशस्वी समायोजन. तुम्हाला कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो किंवा वेगवेगळ्या वातावरणात आपण जातो. आपण ज्या वातावरणामध्ये असतो त्या वातावरणामध्ये प्रश्न नाही, परंतु आपण ज्या नवीन वातावरणामध्ये जातो तेव्हा त्या परिस्थितीशी समायोजन साधता साधता आपल्याला खूप प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात. पण विल्यम जेम्सचं म्हणणं काय की सापेक्षदृष्ट्या अभिनव अशी परिस्थिती तुमच्यासमोर उभी राहिली आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर समायोजन साधत असाल तर तुमची जी समायोजन साधण्याची क्षमता आहे त्याला बुद्धिमत्ता असं म्हणावं लागेल. स्टर्नसुद्धा विल्यम जेम्सशी सहमत आहे. तो पण तेच म्हणतो की नव्या परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची. फक्त स्टर्न हा सापेक्षदृष्ट्या म्हणत नाही आहे. आता सापेक्षतेमध्ये काय येईल? व्यक्तिसापेक्ष येईल, परिस्थिती सापेक्ष येईल, कालसापेक्ष येईल, स्थलसापेक्ष येईल. जिथे जिथे सापेक्ष संकल्पना येईल त्या त्या ठिकाणची नवीन परिस्थितीचा विचार त्या ठिकाणी होईल. परंतु स्टर्नला मात्र कोणतीही परिस्थिती जी नवीन आहे त्या परिस्थितीमध्ये समायोजन साधण्याची जी व्यक्तीची क्षमता असते त्याला बुद्धिमत्ता असे म्हणतात, असं त्यांनी ती परिभाषा त्या ठिकाणी केलेली आहे. आता यामध्ये आणखीन एक गाल्टन नावाचा जो तज्ज्ञ आहे त्याने एक वेगळा आस्पेक्ट मांडला आहे. तो काय म्हणतो की सूक्ष्मभेद व निवड करण्याची क्षमता. कुठल्याही परिस्थिती, व्यक्ती किंवा कुठलीही सिच्युएशन याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये भेद निर्माण करणं म्हणजे भेद जाणण्याची जी क्षमता आहे ती क्षमता, आणि त्यात निवड करण्याची अनेक गोष्टी असतील तर त्यातील योग्य निवड म्हणजे या ठिकाणी गाल्टन कुठेतरी निर्णयाला प्राधान्य देतोय. म्हणून सूक्ष्मभेद आणि निवड करता येण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता असं गाल्टन म्हणतो. बर्टनी काय केलेलं आहे? बर्टनी संपूर्ण कार्य, माणसाचं जे संपूर्ण कार्य आहे आणि हे कार्य करण्याची जी मानसिक क्षमता आहे तिला बुद्धिमत्तेचं स्थान दिलं. आणि म्हणून मग तो परिभाषा करतो की चौफेर कार्य करणारी जन्मजात मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. परंतु वडी नावाचा जो मानसशास्त्र आहे तो मात्र थोडासा या बाबतीत, सगळ्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा विचार मांडतो, आणि तो म्हणतो की नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आता ह्या सगळ्या परिभाषा आपल्याला माहीत असायला पाहिजे. अल्फ्रेड बिनेनी आणखीन वेगळी मांडली आहे. तो म्हणतो माणसामधील अभिक्रमशीलता म्हणजे इनिशिएटिव्ह, निर्णय शक्ती म्हणजे जजमेंट, आणि समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे अडॉप्टेबिलिटी, ह्या 3 गोष्टींना त्यांनी बुद्धिमत्ता म्हटलं आहे. एखादा व्यक्ती जर इनिशिएटिव्ह घेत असेल, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता असेल आणि त्याच्यामध्ये अडॉप्टेबिलिटीचं असेल तो बुद्धिमान आहे. आणि म्हणून बिनेनी एक आणखीन ही थोडीशी वेगळी समस्या किंवा वेगळी परिभाषा ही आपल्यासमोर मांडलेली आहे. आता ह्या सगळ्या परिभाषांचं जर विश्लेषण आपण केलं तर लक्षात येतं की काही गोष्टींचा याच्यामध्ये जो महत्त्वपूर्ण विचार केलेला आहे किंवा महत्त्वपूर्ण गुणांचा जो विचार केलेला आहे की कोणत्या गुणांना किंवा कोणत्या गुणवैशिष्ट्यांना बुद्धी असं म्हणता येईल, तर त्याच्यामध्ये अभिक्रमशीलता असेल, निर्णय शक्ती असेल, समायोजन साधण्याची क्षमता असेल, नवीन परिस्थितीत समायोजन साधण्याची क्षमता असेल, नंतर निवड करण्याची क्षमता असेल, सूक्ष्मभेद ओळखण्याची क्षमता असेल किंवा नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता असेल, चौफेर कार्य करणारी जन्मजात मानसिक क्षमता असेल. ह्या सगळ्यांना ह्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धी या परिभाषेमध्ये टाकलेलं. मग तुम्हाला कल्पना येईल की बुद्धीची परिभाषा ही एकाच गुणांपुरती मर्यादित नाही आहे, ही अतिशय विस्तृत अशी परिभाषा आहे. आणि म्हणून काही मानसशास्त्रज्ञांनी नवीन परिस्थितीच्या समायोजनावर भर दिला, तर काही मानसशास्त्रज्ञांनी शिकण्याच्या क्षमतेवर विचार केला. काही मानसशास्त्रज्ञांनी अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेवर भर दिलेला आहे, तर काही मानसशास्त्रज्ञांनी ज्ञान आणि कौशल्य संपादन करण्याच्या क्षमतेवर भर दिलेला आहे.
आता ह्या सगळ्यांचा विचार आपण केला तर बुद्धी म्हणजे काय? आता बघा, बुद्धीची परिभाषा तुम्हीच करू शकता. मग बुद्धी म्हणजे अभिक्रमशीलता, निर्णयशक्ती, समायोजन क्षमता, नंतर सापेक्षदृष्ट्या समायोजन साधण्याची क्षमता, नव्या परिस्थितीत समायोजन साधण्याची क्षमता, सूक्ष्म भेद निवड करण्याची क्षमता, चौफेर कार्य करणारी जन्मजात मानसिक क्षमता आणि नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होईल. एवढी व्यापक संकल्पना आपल्याला आता बुद्धीची करावी लागेल. मग आता याला म्हणायचं बुद्धी. तुमच्या आता लक्षात आली असेल की आपल्या मार्कांवर आपली बुद्धीची स्वरूप अवलंबून नाही, तर बुद्धीचं स्वरूप अवलंबून आहे आपल्या ह्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांवर, जी गुणवैशिष्ट्य या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केली. आता दुसरी आणखीन एक बाब अशी आहे की ही बुद्धी सांगत असताना किंवा या बुद्धीवर विस्तृत विवेचन करत असताना या मानसशास्त्रज्ञांनी, ह्या तज्ज्ञांनी काही सिद्धांत या ठिकाणी मांडले. त्यातला सर्वात महत्त्वाचा पहिला सिद्धांत असा आहे, तो आहे द्विघटक सिद्धांत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. आणि हा सिद्धांत मांडलेला आहे स्पियरमन नावाच्या तज्ज्ञांनी. काय म्हणतो स्पियरमन? स्पियरमन म्हणतो की माणसाच्या बुद्धीचे 2 घटक असतात. बघा, माणसाच्या बुद्धीचे 2 घटक असतात. त्याच्यामध्ये पहिला घटक असतो दॅट इज सर्वसामान्य घटक, ज्याला स्पियरमननी म्हटलेलं आहे जनरल फॅक्टर. दुसरा घटक असतो त्याला स्पियरमननी म्हटलेला आहे स्पेसिफिक फॅक्टर. आणि हे 2 घटक दाखवण्यासाठी स्पियरमननी जी रचना केलेली आहे किंवा जे 2 घटक मांडलेले आहेत, त्या घटकांमध्ये सर्वसामान्य घटकांसाठी तो म्हणतो जी या अक्षरांचा वापर करावा आणि विशिष्ट घटकासाठी त्यांनी एस याचा उपयोग केला. म्हणजे एस मीन्स स्पेसिफिक आणि जी मीन्स जनरल. म्हणजे मनुष्याचं कोणतंही बौद्धिक कार्य असलं तरी त्या प्रत्येक बौद्धिक कामामध्ये हे 2 घटक कार्यरत असतात, असं स्पियरमनला या ठिकाणी म्हणायचं. आणि ते घटक आहेत जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक, एस अँड जी. आणि हे दोन्ही घटक प्रत्येकाच्या बौद्धिक कामामध्ये त्याचा कमी अधिक हा वापर असतो. म्हणजे आपलं कुठलंही बौद्धिक कार्य असेल तर ते बौद्धिक कार्यामध्ये स्पेसिफिक घटक पण असतो आणि जनरल घटक पण असतो. पण स्पियरमन या ठिकाणी काय म्हणतो की जरीही आपल्या बुद्धिमत्तेमध्ये, आपल्या बौद्धिक घटक ठरवणाऱ्यामध्ये हे दोन्ही घटक जरी कमी अधिक प्रमाणात असले तरी पण जे बुद्धी ठरवणारा जर मुख्य घटक कोणता असेल तर तो जी आहे, म्हणजे जनरल. आता जनरल म्हणजे काय? तर तो म्हणतो ह्या जनरल फॅक्टरमध्ये वेगवेगळे घटक येतात किंवा वेगवेगळ्या मानसिक क्षमता येतात, ज्याला तो म्हणतो सर्वसामान्य मानसिक क्षमता. मग आता ह्या मानसिक क्षमता कोणत्या आहे? तर तो म्हणतो अनुमान काढणं, कल्पनांमधील संबंध शोधणे आणि गुणधर्म शोधणे. ह्या ज्या क्षमता आहे, ह्या क्षमता ह्या मानसिक क्षमता आहे आणि ह्या मानसिक क्षमता जनरल या घटकामध्ये येतात. आणि जनरलमध्ये काय येतात? कारण कुठलीही बुद्धिमत्ता किंवा कुठलीही बुद्धिमत्ता अभिव्यक्त करण्यामागे हे घटक असतात. तर हे सर्वसामान्य झाले, परंतु विशिष्ट घटक म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर जे आहेत ते मात्र एक नसतात. स्पियरमनच्या मते हे विविध असतात आणि प्रत्येक प्रकारचं बौद्धिक जे काम असतं त्या बौद्धिक कामामध्ये एक जनरल घटक असतो आणि मग बाकी एक जनरल आणि बाकी स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ जर आपण विचार केला की विज्ञानातलं प्रयोग करणं आहे. आता विज्ञानातील प्रयोग करणे हे जर आपण म्हटलं त्याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे कामं येतील जे स्पेसिफिक असतील. परंतु जनरल घटकाचा जर आपण विचार केला म्हणजे या बाकीच्या कामामध्ये जनरल घटकांचा वाटा महत्त्वाचा आहे. परंतु म्हणजे या कामाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर ह्या कामाचं जे आकलन आहे
हे जनरल घटकामुळे होतं आणि म्हणून ह्या घटकामुळे परस्पर संबंध आणि गुणधर्म हे लक्षात येतात. काही गोष्टींचं अनुमान सुद्धा काढलं जातं. म्हणून काही कामांमध्ये जनरल कार्यांचं स्वरूप तेच असेल आणि विशिष्ट घटक मात्र विशिष्ट कामापुरताच असतो. जसं उदाहरणार्थ आपण समजा आपला विषय भाषा आहे म्हणून आपण भाषेचाच विचार करूया की भाषेचं अध्ययन आहे. आता या भाषेच्या अध्ययनामध्ये एक जो घटक आहे तो घटक गणिताचं उदाहरण सोडवण्यातला दुसरा, प्रयोग करण्यातला तिसरा आणि टंकलेखन करण्यातला आणखीन चौथा घटक. म्हणजे विशिष्ट घटकाचं स्वरूप एकमेकांपासून भिन्न असेल परंतु भाषेच्या अध्ययनातील विशिष्ट घटक व टंकलेखनातला विशिष्ट घटक वेगवेगळे असतील. म्हणजे बघा ह्या दोन गोष्टी वेगळ्या. गणितामधल्या विशिष्ट बाबी निराळ्या असतील, मराठीमधल्या विशिष्ट बाबी निराळ्या आहेत. नंतर ज्याला आपण म्हणू की इतिहासातल्या असतील, इतिहासातल्या विशिष्ट घटक निराळे असतील. परंतु सर्वसामान्य जे आहेत, सर्वसामान्य घटक मात्र जास्ती ते बदलणार नाही. आणि म्हणून स्पियरमनच्या सिद्धांताचा जर आपण समीकरण ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्याचं समीकरण कसं मांडता येईल? मग त्याचं समीकरण आपल्याला मांडता येईल I इज इक्वल टू, आय मीन्स इंटेलिजन्स, I इज इक्वल टू G प्लस S1, S2, S3, S4 आणि इन्फिनाईट. म्हणजे असे अनेक स्पेसिफिक फॅक्टर्स त्याच्यामध्ये राहतील. म्हणून स्पियरमनचा हा जो सिद्धांत आहे ह्या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की प्रत्येक बौद्धिक कार्य, मग ते कोणतंही कार्य असो, त्या बौद्धिक कार्यात जनरल अँड स्पेसिफिक असे दोन्हीही घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि म्हणून बुद्धीच्या बाबतीमध्ये व्यक्तिभिन्नता राहते. सर्वच ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये जनरल आणि स्पेसिफिक हे सारखे राहणार नाही. व्यक्ती बदलली, घटकही बदलतील. विषय बदलला, घटक पण बदलतील. विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, त्या बाबी बदलतील. आणि म्हणून हा जो सगळा आहे तर विविध विषयांमधल्या प्रावीण्य संपादन करताना या घटकांचा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा जी या घटकाला प्राधान्य महत्त्वाचं आहे. बुद्धिमापनाच्या जेव्हा कसोट्या तयार केल्या जातात की नाही तेव्हा जी या घटकाला प्राधान्य दिलं जातं. आता या ठिकाणी स्पियरमननी द्विघटकाचा सिद्धांत मांडला. परंतु थॉम्सन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ, या मानसशास्त्रज्ञाने काय म्हटलं? तो म्हणतो की बुद्धीचे फक्त दोन घटक असतात, सर्वसामान्य आणि विशिष्ट. इट्स ओके, मान्य, दोन घटक असतात. परंतु हे दोन घटक म्हणजे सर्वसामान्य घटक हा एकच आहे हे मात्र थॉम्सनला मान्य नाही. थॉम्सन काय म्हणतो की सर्वसामान्य घटक आणि विशिष्ट घटक असं मिळून एखादं कार्य घडतं. म्हणजे कुठेही बौद्धिक क्रिया जी आहे किंवा बौद्धिक जे कार्य होतं ते त्या क्रियामध्ये एस आणि जी यांचा समूह असल्याशिवाय ते कार्य होत नाही. म्हणून स्पियरमनने काय म्हटलं होतं? इंटेलिजन्स इक्वल टू G प्लस S1 प्लस S2 इन्फिनाईट. पण थॉम्सन काय म्हणतो? I इज इक्वल टू G प्लस S1 प्लस G प्लस S2 प्लस G प्लस S3 इन्फिनाईट. म्हणजे याला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य घटक आणि विशिष्ट घटक या दोन्ही घटक प्रत्येक क्रियेमध्ये समसमान असतात. मग कोणताही क्रिकेटचा खेळ असेल किंवा तो एखादा विषय असेल किंवा एखादा क्रिया असेल, या प्रत्येक क्रियेमध्ये हे दोन्ही घटक समसमान असतात आणि म्हणून त्यांनी म्हटलं समूह घटक. म्हणजे थॉम्सन्स ग्रुप फॅक्टर थिअरी. आणि ग्रुप कशाचा? तर जनरल आणि स्पेसिफिक बुद्धिमत्तेचा. आणि आता ह्या प्रत्येक कामासाठी विशिष्ट घटक तसंच सामान्य घटक या दोन्हीही घटकांचं जे कार्य आहे ते समसमान असतं असं त्याला म्हणायचं. आणि म्हणून बुद्धी म्हणजे, म्हणून मग थॉम्सनने तर बुद्धीची परिभाषा केली की बुद्धी म्हणजे समूह घटकांचा समुच्चय असं त्याने त्या ठिकाणी
त्याला नाव दिलं. आता एक आणखीन एक मानसशास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे थर्स्टन. थर्स्टन काय म्हणतो की बुद्धीचे सर्वसामान्य आणि विशिष्ट असे दोनच घटक असतात हे काही मान्य नाही. कारण की बुद्धी म्हटलं तर एकच घटक नाही आहे त्याच्यामध्ये. त्याने असं म्हटलेलं आहे की ज्या मानसिक प्रायमरी मेंटल ॲबिलिटी ज्या आहेत त्या प्रायमरी मेंटल ॲबिलिटी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग त्या न्यूमेरिकल कामात असतील, त्या भाषिक कामात असतील किंवा त्या आणखीन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतील. म्हणून थर्स्टन काय म्हणतो की ज्या कोणत्याही बौद्धिक जर कार्य असेल तर त्या बौद्धिक कार्यामध्ये मूलभूत घटक एकच आणि स्पेसिफिक घटक एक, म्हणजे जी आणि एस असे दोन घटक नसून एकच मूलभूत घटक असतो आणि तो म्हणजे प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. आता ही जी प्रायमरी मेंटल ॲबिलिटी आहे या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीची यादी सुद्धा त्याने दिलेली थर्स्टनने. 7 प्रकारच्या मेंटल ॲबिलिटी तो मानतो. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. स्पियरमननी 2 घटक सांगितले. स्पियरमननी सांगितलं I = G + S1 S2 S3 इन्फिनाइट. थॉम्सननी सांगितलं I = G + S1 + G + S2 + G + S3. ग्रुप करून त्याने सांगितलं. परंतु थर्स्टनने काय सांगितलं की हे सगळे घटक ह्याच्याऐवजी एकच मूलभूत घटक असतो, त्याला असं म्हणतात प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. आणि ही यादी त्याने दिली. त्याच्यामध्ये भाषिक क्षमता, आपण प्रायमरी मेंटल जी ॲबिलिटी आहे त्याची लिस्ट तुम्हाला सांगते मी. भाषिक क्षमता दॅट इज व्हर्बल ॲबिलिटी, शब्द सौकर्य दॅट इज वर्ड फ्लुएन्सी, संख्याविषयक क्षमता दॅट इज न्यूमेरिकल ॲबिलिटी, अवबोध विषयक क्षमता दॅट इज परसेप्च्युअल ॲबिलिटी, अवकाश विषयक क्षमता दॅट इज स्पेशल ॲबिलिटी, स्मृती दॅट इज मेमरी, तर्कशक्ती दॅट इज रिझॉनिंग. म्हणजे आपली जी बुद्धी आहे, आपल्या बुद्धीमध्ये जर एवढ्या प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज असतील, एवढ्या PMA असतील, तर मग आपली बुद्धी म्हणजे काय? तर थर्स्टन म्हणतो आपली बुद्धी म्हणजे मानसिक क्षमतांचा समुच्चय. एवढ्या सगळ्या मानसिक क्षमता जर एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेत असतील तर मग असं कसं म्हणायचं की केवळ इंटेलिजन्स म्हणजे केवळ स्पेसिफिक आणि केवळ जनरल. म्हणून मग तो म्हणतो इंटेलिजन्स इज प्रायमरी मेंटल ॲबिलिटी, म्हणजे ग्रुप ऑफ प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. सो I = PMA1 + PMA2 + PMA3. आणि ह्या जर आपण सगळा विचार केला तर थर्स्टनचा हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला अनेक घटक सिद्धांत असं म्हणतात. अनेक घटक सिद्धांत. एक आणखीन थॉर्नडाईक नावाचा मानसशास्त्रज्ञ ज्यांनी लर्निंग बाय डुईंगचा सिद्धांत मांडला. त्याला स्पियरमनने जी 2 घटकाची कल्पना मांडली ती काही त्याला आवडली नाही. तो म्हणतो सर्वसामान्य घटक आणि विशिष्ट घटक हे 2च असतात, हे काही मान्य होत नाही. पण त्याचं म्हणणं काय आहे की ही जी बुद्धी आहे ही बुद्धी मज्जातंतू आणि त्यांचं परस्पर निगडित होणं याशी निगडित आहे. म्हणजेच हे जे मज्जातंतू आहे हे मज्जातंतू जेवढ्या भिन्न प्रमाणात एकमेकांशी निगडित होईल तेवढी बुद्धिमत्ता वाढत जाईल. आणि मज्जातंतूतल्या ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया असतात ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रिया. आपलं एखादं बौद्धिक कार्य हे जर व्यवस्थित व्हायचं असेल तर ह्या मज्जातंतूच्या ह्या प्रक्रिया या जेवढ्या सक्षम होतील तेवढी आपली बुद्धिमत्ता ही सक्षम राहील. तो म्हणतो की G आणि S हे बिलकुलच अशास्त्रीय. हा जर सगळा विचार केला तर ह्या सगळ्या बुद्धिमत्तेच्या ह्या ज्या थिअरीज आहेत
एक म्हणजे द्विघटक सिद्धांत, एक येतो द्विघटक सिद्धांत, एक दुसरा येतो अनेक घटक सिद्धांत, समूह घटक सिद्धांत, तिसरा येतो अनेक घटक सिद्धांत आणि चौथा येतो थॉर्नडाईकचा सिद्धांत. मित्रांनो, बुद्धिमापन आणि त्याचं स्वरूप हे वेगवेगळ्या तज्ज्ञांनी कसं व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये कुठल्या अशा एका मताशी कोणताच तज्ज्ञ हा सहमत नाही आहे. याचं महत्त्व आहे की बुद्धी म्हणजे नेमकं काय, हा जो अनुत्तरित विचार राहतो. कारण की ज्या निर्णय क्षमतेला आम्ही बुद्धी म्हणतो त्या निर्णय क्षमतेचे अनेक घटक आहेत आणि ही बुद्धिमत्ता सातत्याने बुद्धिमत्तेच्या विकासाचे पण टप्पे आहेत. तर्कशक्ती असेल, अवधानशक्ती असेल, प्रतिभा असेल, प्रज्ञा असेल, निर्णय असेल, या वेगवेगळ्या रूपामध्ये बुद्धी प्रगट होत असते माणसाची. आणि म्हणून बुद्धीच्या बाबतीमध्ये एकमत होणं हे शक्य नाही. परंतु तरी कुठेतरी आपल्याला एवढं तरी म्हणता येईल की ज्या काही क्षमता असतात माणसामध्ये त्या क्षमतांना आपण बुद्धिमत्ता असं म्हणू शकतो.